एकीकडे राज ठाकरेंची मनसे आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी शिवसेनेला, त्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करतायत. अशावेळी उद्धव ठाकरेंची रणनीती काय आहे, त्यांना काय सांगायचं आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडनं. सर, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, जेव्हा पक्ष शिवसेना इलेक्शन मोडमध्ये म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीत नसतो तेव्हा सर्व काही आलबेल व्यवस्थित चाललेलं असतं. पण जसं अचानक जेव्हा पक्ष निवडणुकीच्या मोडमध्ये येतो तेव्हा मात्र पक्षांतर्गत कुरबुरी असतील किंवा पक्षासमोरच्या नाराजीचं नाट्य वाढतं, अडचणी वाढतात. असं का होतं? हे कोणत्याही पक्षाला चुकलेलं नाहीये, परंतु मी नक्की असं म्हणेन की इतरांच्या तुलनेत शिवसेनेमध्ये नक्कीच एक समाधान आहे, शांतता आहे. आणि ह्याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी गेली अनेक वर्ष अक्षरशः दिवस रात्र मेहनत करून जे प्रेम शिवसैनिकांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे एक निष्ठावंतांची, मर्दांची, वाघांची अशी ही सेना तयार झालेली आहे. सर, मध्यंतरी तुमचे 3 खासदार आघाडीच्या गळाला लागले. शरद पवारांनी तर असंही वक्तव्य अलीकडेच केलेलं आहे की आमच्याकडे 8 खासदार शिवसेनेचे लाईन अप होते. खासदार? एक आनंद परांजपे, ठीक आहे, गणेश दुधगावकर, ठीक आहे, त्यानंतर पुन्हा वाकचौरे, ठीक आहे, ते काँग्रेसकडे गेले. हो, आणि राष्ट्रवादीकडे पण आले. बरोबर आहे. मग ही जी मंडळी गेली, परंतु त्याच्यामध्ये दुधगावकरना तर आम्ही उमेदवारी नाकारली. आनंद परांजपेंना तर पुन्हा खासदार व्हायचंच नाही, वाकचौरेनं व्हायचंच नाही, याचा असंच त्याचा अर्थ दिसतोय. कारण आज संपूर्ण देशामध्ये एनडीएची लाट असताना बुडत्या जहाजामध्ये उडी मारणं हे मला नाही वाटत काही हुशारीचं लक्षण आहे. ज्याचं त्याचं नशीब, त्याला मी काय करू शकत नाही. मावळचे जे विद्यमान खासदार आहेत गजानन बाबर यांनी पुन्हा तोच आरोप केला. त्याने मी उमेदवारी नाकारलेली आहे ना पक्षाने. पण त्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केलं जातं हा आधीचाच एक आरोप, पुन्हा त्याचं रिपिटेशन. हे प्रत्येक पक्षात काही नवीन नाहीये. प्रत्येक पक्षावरती हे आरोप होतात. ह्याचं कारण उमेदवारी नाकारल्यानंतर मी वाईट होतो म्हणून मला उमेदवारी नाकारली असं बोलणारा अजून तरी माणूस माझ्या पाहण्यात आलेला नाहीये. आनंदराव अडसुळांच्या विरोधात राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केलेला आहे. त्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये फुटीची बीजं रोवली गेली, पक्ष चव्हाट्यावर आलेला आहे अमरावतीमध्ये. याविषयी तुमचं परखड मत काय? नाही, माझं मत जसं तुम्ही मला शिवसेनेबद्दल विचारलं तसं आज अजित पवार आहेत, उद्या शरद पवार इकडे येत आहेत. म्हणजे मला कळत नाही की या आयात उमेदवार दिल्यानंतर एक तर इकडे त्यांच्याकडे कोणी स्वतःचा उमेदवार नाही आणि एवढं लक्ष अमरावतीकडे ते का देत आहेत? असं काय कारण आहे की अमरावतीकडे एवढं ते लक्ष देत आहेत? यापूर्वी कधी अमरावतीत आले होते का? शेतकऱ्यांनी इकडे गारपिटीमध्ये आत्महत्या केल्या कधीतरी आले होते का? मग निवडणुकीत काय येत आहेत? निवडणुकीत काय? आणि आयात उमेदवाराबद्दल एवढी त्यांना काळजी का वाटते? म्हणजे खोडके त्यांचे जुने जाणते एक चांगले सहकारी होते, ते गेले तरी चालतील, पण आमचा आयात उमेदवार निवडून आला पाहिजे. आणि तो सुद्धा असा उमेदवार की जी बातमी मला मिळाली की एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या सर्टिफिकेटवरनं, बोगस सर्टिफिकेटवरून केस आहे. म्हणजे उद्या या केसचा निकाल लागला तर जी काय बदनामी येणार आहे ती शरद पवार आणि अजित पवारांना परवडणार आहे का? म्हणजे ते निवडून तर येतच नाहीये, पण हा पुन्हा इथल्या लोकांना तुम्ही घाट्यामध्ये काय टाकताय? सर, गेल्या लोकसभेला शिवसेनेला खूप चांगलं यश मिळालं होतं, 12 जागा जिंकता आल्या होत्या. त्याहीपेक्षा जास्त यश यावेळेला मिळणार तुम्ही बघा. सर, पण तुमच्या अनेक उमेदवारांच्या विरोधात मनसेनं आपले उमेदवार उभे केले, त्यामुळे असं बोललं जात आहे किंवा जाणकारांना विशेष करून वाटतंय की शिवसेनेचं यश हे मर्यादित राहील. अजिबात नाही. याचं कारण असं की आता हे काही माझं घराण्याचं भांडण वगैरे नाही, पण शेवटी एक राजकारण आहे. जो आमच्या सोबत आहे तो सोबत आहे, जो विरोधात उभं राहिला त्याच्याबद्दल मला बोलावं लागणार, एक राजकीय विरोधक म्हणून बोलावं लागणार. मी 2-3 दिवसापूर्वी जे बोललो होतो तेच बोलतोय की हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सापळा आहे. प्रत्येक वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोंबडी झुंजवण्याचा प्रकार करते. आपली मतं जी आहेत, किंबहुना आता आमचं टार्गेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे, त्यांनी एवढं सगळं पाप करून ठेवलेलं आहे, भ्रष्टाचाराचा डोंगर केलेला आहे, त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केलं असताना आमचं मन कुठेतरी विचलित व्हावं, आमची आरोपाची जी काही आम्ही दिशा धरलेली आहे ती कुठेतरी डायव्हर्ट व्हावी म्हणून आमच्यावरती कोणतरी सोडायचं की आमचं त्यांचं लागलं की हे सुटले, चरायला मोकळे. मी तसं होऊ देणार नाही, तसं होऊ देणार नाही. आणि 5-7 वर्षातला सगळा परफॉर्मन्स हा लोकांनी पाहिलेला आहे. तुम्ही असं म्हणताय की आम्ही तसं होऊ देणार नाही? नक्कीच. बरं, एक मला सांगावं, आता ते मोदींचा प्रचार करतायत कारण का स्वतःकडे मुद्दे नाहीत, स्वतःचा चेहरा नाही.
एक तर देशाची हालत, राज्याची हालत एवढी वाईट आहे. अनेक दिवसाचा भुकेला माणूस असेल आणि त्याच्यासमोर अगदी पंचपक्वान्न नाही पण एक दोन भाजी भाकरी जर का आली तुमच्या समोर ठेवली तर तुम्ही असे जेवाल की असे जेवाल? म्हणजे अधिकृत आमचे उमेदवार असताना मला दिलं तर मी त्याला पाठिंबा देईन. अरे बाबा मी जेवतो ना, असं तू कशाला असं मला घास भरवतोस? सर, मी थेट प्रश्न विचारतो. मनसेनं शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात जी उमेदवारी जाहीर केलेली आहे किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी जिथं गोपीनाथ मुंडे गटाचा भाजपचा उमेदवार आहे तिथं उमेदवारी दिलेली आहे, ही जी मनसेनं उमेदवारी दिलेली आहे त्यामागे काँग्रेस राष्ट्रवादी यांचा काहीतरी हेतू आहे, त्यामुळे हे झालंय? मला असं वाटतं तुमच्या प्रश्नात त्याचं उत्तर आहे. नाहीतर तुमच्या मनात हा प्रश्न का यावा? शेवटी माझं उत्तर जाणून घ्यायला तुमच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला अशा काही गोष्टी आल्या पाहिजेत ना. ज्या क्षणी तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला मला वाटतं त्या क्षणी तुमच्या मनात उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. पण आता मनसेनं उमेदवारी जाहीर केलेली आहे, फरक त्यांच्या पडणार? उमेदवाराचा तुम्हाला किती फटका बसेल? अजिबात पडणार नाही. कारण एक तर असं आहे की आता सगळेजण नमा करायला लागलेले आहेत. मोदी मोदी मोदी. मोदींची स्तुती किंवा मोदींचं गुणगान शिवसेना आत्ता करत नाहीये. ही आमची काही मजबुरी नाही, हे आम्ही मिळून ठरवलेलं आहे. आणि आता काही जणांची मजबुरी आहे की मोदी के नाम पे दे दे, ह्याच्याशिवाय त्यांना तळणोपाय राहिलेलं नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे, माझं नाहीये. पण सर, जेव्हा राज ठाकरे असं म्हणतात की माझे निवडून येणारे खासदार हे आले तर? नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, अशा वेळी शिवसेनेसकट महायुतीमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला नाही आहे. झालेला. याचं कारण असं, भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे पत्र दिलेलं आहे की आम्ही शिवसेना आणि आमच्या महायुतीतले हे घटक ही अधिकृत निवडणूक पूर्व युती आहे, या व्यतिरिक्त कोणालाही नरेंद्र मोदींचं नाव वापरू देऊ नका. त्याच्यामुळे आता ते भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाचं काम आहे की आमच्या व्यतिरिक्त जर कोणी मोदींचं, आमच्या उमेदवाराचं नाव कोणी वापरत असेल तर तो त्यांचा लुकआउट आहे, माझा नाही. पण सर, आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जर तुमच्या समोर 2-4 दिवसांनी जर तुम्ही भुकेले आहात आणि 2-4 दिवसांनी तुमच्या समोर ताट वाढून दिलं तर तुम्ही अशी जेवाल की अशी जेवाल? नाही सर, पण मूळ मुद्दा असा आहे की जर का महायुतीमध्ये मनसेला सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू मला झाली वाटतं आता असती, तो विषय संपलेला आहे. तुमचा खरंच त्याच्याबद्दल पहिल्यापासून विरोध राहिलाय मनसेला महायुतीत मला घेण्याचा? असं वाटतं की आता ह्या चर्चेतनं लोकांना काही मिळणार नाहीये. आज जिकडे मी आता अमरावतीमध्ये आलेलो आहे, ज्या विदर्भात मी आता फिरतोय, इकडे आणि मराठवाड्यात काय आणि सगळीकडे गारपिटीने आणि इतरत्र सगळ्याच संकटाने जी जनता त्रस्त आहे त्याने ह्या तुमच्या आणि माझ्या प्रश्नोत्तरातून काही नाही पण मिळणार आहे. तुमचे जे विरोधक म्हणून आहेत मला राज असं ठाकरे, वाटतं- ते प्रत्येक सभेमधून उद्धव ठाकरे एक कलमी अजेंडा राबवत आहेत. मी माझ्या शिवसैनिकांना सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो की ज्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असं वाटत नाही त्यांनी टाकलेला हा सापळा आहे. कितीही डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी संयम सोडू नका. आपण जिंकतो आहोत आणि त्याच्यापासून आपल्याला आता कोणीही रोखू शकत नाही. ज्यांना कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. आपण आपलं उद्दिष्ट साध्य करायचं, लक्ष विचलित होऊ देऊ नका. सर, परिस्थिती इतकी खालच्या टोकाला गेलेली आहे की राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. मी जेव्हा त्यांना बघायला गेलो तेव्हा तळलेले वडे बघितले आणि मग मी मातोश्रीवर चिकन सूप पाठवायला लागलो. हे काय आहे? नाही, मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण मला उकडलेला वडा मी कधी पाहिलेला नाही. मला याबद्दल काही बोलायचं नाही, कारण तो विषय संपलेला आहे. त्याच्याबद्दल लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या तुमच्यापर्यंत पण पोहोचलेल्या आहेत. मला काही बोलायचं नाही. तर सर, तुमची प्रतिक्रिया किंवा तुमचं म्हणणं मी- यावरती अजूनही आलेलं मी नाही. देणारच नाही, की कारण राज मी- ठाकरे इतक्या खालच्या थराला जाऊन वैयक्तिक टीका करतायत, नुसती टीकाच करत नाहीये तर एखादा गौप्यस्फोट केल्यासारखं वक्तव्य करतायत. तुम्ही आता परत मला विचारा काय बोललात ते. राज ठाकरे एवढंच म्हणाले. नाही ते नाही, आता बोललात ते पूर्ण बोला परत. राज ठाकरेंनी एवढ्या खालच्या पातळीवरती बस. जाऊन आता पॉज करा, पुन्हा रिवाइंड करा आणि हे वाक्य परत लावा की त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर, त्या पातळीत मी जाणार नाही. तर सर, ही हे तुम्ही भाऊबंदकी, बोललात ना, हे एवढ्यात सगळं आलेलं आहे. सर पण ही भाऊबंदकी अशी मला चव्हाट्यावर नाही काय येते? करायचं. मला नाही करायचं. विकासाचे मुद्दे आहेत, मग तेच राज्याचे बोलतोय. अनेक प्रश्न आहेत. यामुळे होतंय काय? उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार असं म्हणाले की जे नेते, जे भाऊ चिकन सूप आणि बटाटे वड्यात अडकलेले आहेत ते काय राज्य करतील? ते काय बरोबर. राज्य करण्यास लायक आहेत का? असा सवाल ते नाही, मग विचारतात. काय धरणामध्ये तुम्ही जे काय करणार आहात त्याच्याने राज्य करणार आहात? अजित पवारांनी आम्हाला शिकवायचं आणि बोटावरची शाई पुसणारे शरद पवारांकडून आम्ही शिकू? म्हणजे शरद पवार हे सगळे एवढे विनोदाने बोलतायत की बोटावरची शाई पुसा, इकडे माझ्या शेतकरी भगिनींच्या कपाळावरची कुंकू पुसली जात आहेत आणि हे शाई पुसायचं सांगतायत. हा निर्लज्ज कारभार आहे. मला वाटतं आपण ह्याच्यावरती बोलू. या फालतू चर्चा करून लोकांना काय मिळणार नाही.
शिवसेनेची राष्ट्रवादीविषयी आणि राष्ट्रवादीची शिवसेनेविषयीची भूमिका ही नेहमी लवचिक राहिलेली आहे. शरद नाही, पवार लवचिक एकीकडे म्हणजे- राज ठाकरेंचं कौतुक करतात आणि त्यांचा दुसरीकडे सामना आहे तो. उद्धव ठाकरेंवरती जहाल टीका करतात. असं का होतं? ह्याचं कारण त्यांना माहितीये की त्यांना धोका कोणापासून आहे. तुम्ही तुमच्या शत्रूला मांडीवरती घेऊन बसू शकता का? ज्याच्यापासून धोका नाही त्यानंच तुम्ही चूज करणार. वाघाच्या पिल्लाला मांडीवरती नाही घेऊ शकत, मांजराचं पिल्लू घेऊ शकता. त्याच्यामुळे मला त्या विषयात जायचं नाही. परंतु आणखीन एक मोठा विषय जो आहे तो मला असं वाटतं जनतेच्या समोर आला पाहिजे. तो म्हणजे काल जो शाही इमामने काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचबरोबरीने ते जे काय तुमचं काय ते कोबरा का काय कोब्रा पोस्टचं स्टिंग हा, ते ऑपरेशन कुठलं झालं. कोबरा पोस्ट मला माहित नाही. आतापर्यंत हा कोबरा कुठल्या बिळात होता मला माहित नाही. हा कोबरा आता बाहेर काढून हा फणा काढलेला आहे आणि फुटकार टाकतोय. मला सर्व जनतेला सांगायचंय की देश तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात. शाही इमाम हा आपल्या हिंदुस्थानचा पंतप्रधान ठरवणार आहे का? आणि जर का ठरवणार असाल तर मला असं वाटतं नेबळटाना हिंदुस्थानी म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. आपण जर का नेबळट असू आणि शाही इमाम जर का आपला पंतप्रधान ठरवणार असेल तर आपल्याला जगण्याचा काही अधिकार नाही. एवढे आपण शंड शिवरायाच्या महाराष्ट्रातले तरी मर्द मावळे म्हणून घ्यायला आपण लायक आहोत असं मला वाटत नाही. पुन्हा शरद पवारांच्या मुद्द्यावर येतो. सर, शरद पवार हे वारंवार उद्धव अहो. ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करतात. अशा वेळी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शरद पवारांची आम्ही मदत घेणारच आहोत. घेणारच आहोत असं नाही बोललेलो. असं माझं कोणतंही स्टेटमेंट नाही की आम्ही घेणारच आहोत. मी पुन्हा सांगतो जे परवा बोललो माझा आहे, प्रश्न संपायचा हा, आहे. संपवा. आपण कारण माझं मदत उत्तर तुम्ही घेणारच ऐकलेलं नाही. आहोत ही भूमिका शिवसेना का सोडत नाही? पण मी अशी भूमिका घेतलेलीच नाही. त्याच्यामुळे सोडण्याचा म्हणजे ते असं तुम्ही म्हणता ना की कोर्टामध्ये एकाला बोलवलं जातं आणि हो की नाही असं उत्तर दे. तू चोरी करायचं सोडलंस का? द्या उत्तर. बरं सर, बाळासाहेबांचं नाही, नाही, स्मारक असं हे नाही, मला उत्तर अनेक द्या ना मराठी तुम्ही. लोकांसाठी म्हणजे खूप जिव्हाळ्याचा माझा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न असा आहे की मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही चोरी करायचं सोडलं का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आहे का उत्तर? म्हणजेच काय की मी तशी भूमिका जी घेतलीच नव्हती ती मी सोडू कशी? ती भूमिका घेतलेलीच नाही. स्वतः शरद पवार त्या 17 तारखेला ज्या वेळेला मी हे पण म्हटलं की महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक, शिवसेना प्रेमी, शिवसेना प्रमुखांचे भक्त हे तिकडे आले होते. राजकारण असेल, काही असेल, शरद पवार तिकडे आले, अडवाणीजी तिकडे आले, बरेच बाकी इतर नेते आले आणि त्यावेळेला मी बसलो होतो, छगन भुजबळ बसले होते, शरद पवार बसले होते, राज्यपाल बसले होते. मला शरद पवारांनी विचारलं, उद्धव ते बाळासाहेबांच्या स्मारकाचं काय झालं? म्हटलं मी पवारसाहेब कोणाही समोर हात पसरणार नाही. मी माझ्या वडिलांसाठी जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या वडिलांच्या नावाने भूखंड बळकवलेत, संस्था काढल्यात, कॉलेजेस काढले, आणखीन काय काय काढली, हा जनतेचा भूखंड होता. तो भूखंड त्यांनी ढापलेला आहे आणि स्वतः त्यांनी दुकान काढलेलं आहे. आणि मी वाटतं का मी बाळासाहेबांसाठी तुमच्या दारोदारी भटकू? कारण काय की महापालिका आमच्या ताब्यात आहे. पण ज्यांना हे कळत नाही, कारण महापालिकेचा अभ्यासच केलेला नाही कधी. महापालिका असा भूखंड उचलून देऊ शकत नाही कोणाला. महापालिका भूखंड देताना इतर पक्ष सुद्धा त्याच्यात आहेत आणि अंतिम मंजुरी राज्य शासनाची लागते. मग त्या मंजुरीसाठी मी ज्यांच्या दारात जाणार नाही. मी माझ्या बाळासाहेबांसाठी, माझ्या वडिलांसाठी कोणाची दारात भिकेचा कटोरा घेऊन जाणार नाही, हे मी त्यांना सांगितलं. आणि मग ते मला म्हणाले, मग मी प्रयत्न करू का? म्हणलं तुमची इच्छा, मी नाही येणार. आणि आजपर्यंत एकदा फक्त आम्ही भेटलो होतो, कुठे असावं, काय असावं, म्हटलं हे तुम्ही ठरवायचं, मी याच्यात काही बोलणार नाही. पण उगाच कुठेतरी वेड्यावाकडे ठिकाण तुम्ही द्याल तर तेही मंजूर होणार नाही. आणि हे गाडं पुढे कुठे सरकलं अजून? हे सगळं तर त्यांच्याकडे आहे. ते कुठे? मग त्याच्यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चनना विचारणा केली, लता मंगेशकरांना केली, इतर सगळी मला म्हणाल मी कमिटी नेमतो, हे करतो. करा. कारण बाळासाहेबांचं स्मारक जर करायचं असेल तर तो केवळ पुतळा नाही. पुतळा म्हणजे स्मारक होऊ शकत नाही. आणि जर का ते करायचं असेल तर ते मी वादाशिवाय झालं तर ते होऊ देईन, नाहीतर वाद करून अनेकांना असं वाटतं की लढा लढला पाहिजे. लढा लढून करायचं तर आम्ही केव्हाही करू, पण तिथे कोणी आला तर त्याला तिथे प्रेरणा मिळाली पाहिजे, स्फूर्ती मिळाली पाहिजे आणि आनंद मिळाला पाहिजे. नुसता संघर्ष करून, लाठीमार, गोळीबार हे करून आम्ही स्मारक केलं, काय आनंद आहे? बाळासाहेबांना तरी बरं वाटेल? तर ही माझी भूमिका आहे. सर, महायुतीचं खूप चांगलं चाललं होतं. गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि राजनाथ एक सिंग आहेत, नरेंद्र मोदी हो, आहेत. एक कधीही चांगलं नव्हे, वातावरण एवढं निर्मिती चांगलं झाली वातावरण होती. झालेलं आहे. पण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी
त्यामध्ये मिठाचा खडा टाकल्यामुळं राज ठाकरेंच्या शिवसेना विरोधी भूमिकेला बळ मिळालंय असं तुम्हाला वाटत नाही? बळ द्यायचा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. त्यांनी प्रयत्न केला, पण स्वतः राजनाथ सिंग बोललेले आहेत, नरेंद्र मोदी बोललेले आहेत, गोपीनाथ मुंडे बोललेले आहेत, देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत आणि कोणाचं दुर्दैव माहित नाही, पण त्यांचा प्रयत्न सगळ्यांचा फसला. हे सत्य. आणि आता आमची महायुती पूर्वीपेक्षा अधिक जोमाने आता पुढे चाललेली आहे. विनायक मेटे त्याच्यात आलेले आहेत. कालच आमची महासभा झाली. काय सभा होती तुम्ही कव्हर केलेली आहे. आणि जर का आमची महायुती जोरात नसती तर काल तुम्हीच जो काही सगळं कव्हर केलंय तशी सभा झाली नसती. सर, भाजपनं राज्यात शिवसेनेचा हात धरून सत्तेची फळं चाकली, पण आता भाजपचा आकार वाढतोय. भाजपचं अस्तित्व शिवसेनेच्या मुळावर येईल असं वाटतंय? अजिबात नाही. ह्याचं कारण आमची जी युती झालेली आहे ती हिंदुत्वावरती झालेली आहे. आणि हिंदुत्व हा जो काही मी मगाशी विषय बोललो हा तुम्ही सुद्धा अर्धवट सोडला. पण इतर सगळ्या विषयांमध्ये आपला देश नेमका कोणाच्या हातात जाणार, कोणत्या वृत्तीच्या हातात जाणार आणि कोण आपल्यावरती राज्य करणार. आज पेपरमध्ये बातमी आलेली, हे सगळे विषय माझे हे सभेतले आहेत, परंतु जाऊ दे महाराष्ट्रभर. एका पेपरमध्ये मी आर्टिकल वाचलं की चीन आपल्या चौपट रकमेचा त्यांचा संरक्षणाचा त्यांनी बजेट केलेला आहे. त्यांचा जो खर्च आहे तो आपल्या चौपटीने त्यांचा वाढवलेला आहे. आता चौपट वाढ केलेला हा सगळा संरक्षणाचा खर्च हा जर का आपलं नेबळट बुळचट सरकार पुन्हा केंद्रात आलं तर त्याला हे परवडणार आहे का? आत्ता चीन जी काही घुसखोरी करते, चीनला आपण आरेला कार्य करू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. पाकिस्तानचे सैनिक येऊन आपल्या हद्दीत येऊन जवानांची मुंडकी उडवत आहेत तरीही आपण काय करू शकत नाही. तर चीनची काय टक्कर देणार तुम्ही? आणि म्हणून मला असं वाटतं की आज खरोखर बाकीचे तुम्ही हे गल्लीतले विषय सोडून द्या, हे फार क्षुल्लक आहेत. पण आज देशाला मजबूत सरकार आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ती जर का दिली नाही तर प्रश्न तुमचा आमचा ह्याचा त्याचा नाहीये, देशाचा प्रश्न आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. 1995 ते 99 सेना भाजप युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. त्यानंतर जितक्या म्हणून विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुका गणिक शिवसेनेच्या जागा घटल्या. 7 ते 8 जागांनी ते जागांमध्ये घट झालेली आहे. आता 46 आमदार शिवसेनेचे विधानसभेमध्ये आहेत. पुन्हा 6 महिन्यानं विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या जागा वाढतील की घटतील? साधारणतः आता जे काही तुमचे सर्वे चाललेत, आपण लोकसभेवरती बोलू. आता जे काही सर्वे चाललेले आहेत, काँग्रेसचे आता किती खासदार आहेत राज्यातून? नाही, देशात 206. बरं, आताच्या सर्वेप्रमाणे किती येतील? आम्ही तर सांगितलं ना की एनडीए हे नाही, काँग्रेसचे वाटचाल करत आहे. बरोबर आहे. म्हणजे काँग्रेस सत्ता जाऊ शकते असं आमचा सर्व म्हणजे काँग्रेसचे आता जर का 206 असतील, मला माहित नाही, काँग्रेस पक्षाची मी बोलतो, पक्षाचे ते कितीपर्यंत खाली येतील? ते 140च्याही खाली गेले तर कधी म्हणजे नव्हे काही की- म्हणतील तेवढे म्हणजे जसं दिल्लीमध्ये त्यांचं सरकार होतं आणि आता दिल्लीमध्ये त्यांची इनोव्हा पार्टी झालेली आहे. म्हणजे दिल्लीत त्यांचे किती आमदार होते मला माहित नाही, पण आता 8 ते 9 आमदार झालेले आहे. जर त्यांचं होत्याचं नव्हतं झालं तर आमचं नव्हत्याचं होतं नाही होणार. म्हणजे जर का ही लाट काँग्रेस विरोधातली आहे आणि आमच्यावरती विश्वास इतर 4 राज्यामध्ये, जसं राजस्थानचं सरकार काँग्रेसचं गेलं, भाजपचं आलं आणि इतर 3 राज्यामध्ये भाजपची सरकार राहिली, बरोबर आहे. तसंच माझं मत असं आहे की यावेळेला दिल्लीत सुद्धा आणि राज्यात सुद्धा आमचं सरकार येणार आणि शिवसेनेच्या जागा ह्या वाढणार. सर, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. जय महाराष्ट्र.